नसतात पण रक्ताच्या नातीपेक्षा ना खूप खोल असतात. तर माझ्यासोबत झालेला मी एक प्रसंग सांगते तुम्हाला. आम्ही उन्हाळ्यात हॉस्पिटलमध्ये होतो 2-3 महिने. तर शिवरात्रीचा दिवस होता. तर मी तर डेली रूमवरून येणं जाणं करत होती, पण माझे मिस्टर वगैरे तिथेच राहायचे. तर त्यांना फ्रेश व्हायला जायचं होतं. ते म्हणाले इतके दूर आपण लांब जाण्यापेक्षा तिथे आपण आधी राहत होतो, आम्ही तिथे राहत होतो 5-6 वर्ष आधी, त्या काका घरमालकांकडे जाऊ बा म्हणून. तर म्हटलं चला मी त्यांना कॉल करून विचारते घरी आहे का, कारण की त्या काकू जॉबवर असतात आणि काका पण त्यांचंही असं जॉब आहे. तर मी त्यांना कॉल केला. तर काकूला कॉल केला तर काकू म्हणाले की मी तर बाई ड्युटीवर आहे, त्या होमगार्ड आहे त्या. तर मी तर ड्युटीवर आहे म्हणे, काका आहे घरी, काकांना सुट्टी आहे, तुम्ही या, मी काकांना सांगते कुठे जायचं नाही म्हणून. तर मी म्हटलं ठीक आहे, विचारा एकदा घरी आहे की नाही म्हणून. तर म्हणाले की ठीक आहे, कॉल करून सांगते. मग काकांनीच नाही का मला कॉल केला, बाई मी घरीच आहे, या म्हणून तुम्ही सगळेजण. तर म्हटलं ठीक आहे आम्ही येतो. तर आम्ही नंतर मग तिथून हॉस्पिटलमधून त्यांच्या घरी, त्यांचं घर तिथे जवळच आहे, 5 मिनिटाच्या दूरीवर, पायी गेलं तर 5 मिनिट लागतं. तर आम्ही गेलो ना. तर आम्ही गेल्या गेल्या काकाने आमच्यासाठी चहा बनवून ठेवून दिला होता. गेल्या गेलं तर त्यांनी आधी हातपाय वगैरे धुतले आम्ही. तर त्यांनी आम्हाला चहा दिला. आम्ही येत आहे म्हणून त्यांना माहिती झालं. त्यांनी साबुदाणा भिजून ठेवून दिला होता, खूप सारे रत्नाडे शिजवून ठेवून दिले होते. मग आम्ही सगळेजण फ्रेझरला सांगितलं की बाई इथे वॉशिंग मशीन आहे, इथे हे साबण आहे. बाकीचं तर मला तिथे माहितीच होतं की कुठे पाणी काय असतं म्हणून. मी तिथे खूप वर्ष राहिली, त्यांच्याकडे 3-4 वर्ष तर राहिली आहे त्याच घरमालकात, काकूकडे. तर म्हटलं ठीक आहे काका. तर म्हणे की बाई हा साबुदाणा आहे, मी इथे भिजवून ठेवून दिला आहे, हे रत्नाळ आहे फ्रीजमध्ये, हे घे आणि बनव. म्हटलं नाही काका, मी टिफिन वगैरे घेऊन आली आहे रूमवरून. तर म्हणाले की नाही बनव, असं कसं नाही, इतक्या दिवसाबाद आली आहे, बनव म्हणून, आपलंच घर आहे ना, काही टेन्शन नको घेऊ म्हणे, आपलंच घर आहे, तू बनव आणि सगळ्यांना दे. तर म्हटलं ठीक आहे. तर मी ते बनवलं आणि सगळ्यांना दिला नाश्ता वगैरे. काही लोक ना जे ना असतात ना, आपण म्हणतो की नाही आपले आहे, पण प्रेमाने जोडलेली माणसं ना खूप चांगली असतात कधी कधी. असेच ना हे साधारण लोक, एकदम साधारण आहे ते, ना दिखावा करतात ना काही. जर आपण अशा मोठ्या माणसांच्या घरी जर गेलो ना, तर ते लोक ना ते करतात तसंही आपलं, असं नाही की ते आपण गेलो त्यांच्याकडे तर ते आपला मान सन्मान नाही करत, पण तितक्या खुशीने नाही करत आपल्याला, म्हणजे असं वाटते ना आपुलकीने नाही करत. पण जे थोडेसे साधारण लोक आहेत ते इतक्या चांगल्या आपुलकीने बोलवतात, करतात. जितकं प्रेमानं ते आपल्याला हे करतं, आदर सत्कार करतो ना आपला, तेवढं ना मोठी माणसं, मोठे लोक नाही करत. म्हणून कधी कधी ना